असं म्हणतात की सागराच्या लाटांनी हेलावत हेलावत एखादं मोहकरत्न जसं किनाऱ्याला येतं तसंच आमच्या आयुष्यात आलेलं एक मोहकरत्न म्हणजे शेखर सुर्वे सर. गेल्या 20 वर्षापासून आम्ही ते अनगर कॉलेजला असल्यापासून आम्ही संपर्कात आलो आणि एकमेकांचे खास कधी झालो समजलंच नाही. खूप कमी सहवास, खूप कमी गाठीभेटी, तरीही खूप खास नातं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुर्वे सर. मोडणीमला आलो की सुर्वे सरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही किंवा मोडणीम हे नाव जरी ऐकलं तरी पहिल्यांदा सरांची आठवण होते. असं दमदार दिलदार व्यक्तिमत्व, राजा माणूस असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सरांबद्दल किती बोलावं की ज्या काळात माझी काहीच ओळख नव्हती त्या काळात आज मला जो समाज मान देतोय, सन्मान देतोय, जो रिस्पेक्ट देतोय, तो मान सन्मान आणि रिस्पेक्ट 20 वर्षापूर्वी देणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुर्वे सर. की त्यांनी त्यावेळेला ओळखलं होतं की 20 वर्षानंतर हा चेहरा नावारूपाला येणार आहे आणि आपल्याजवळ सगळं असताना आपल्याला खांद्यावर घेणारे हजारो असतात, पण आपल्याजवळ काहीच नसताना आपल्याला खांद्यावर घेणारा एखादाच असतो आणि त्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे सुर्वे सर. खरं तर सरांबद्दल किती बोलावं, दिवसभर बोलू शकेन किंवा छोटंसं पुस्तकसुद्धा लिहू शकेन, पण माझ्यासाठी सर नेहमी आदरातिथ्य व्यक्तिमत्व आहेत, परमेश्वरासमान आहेत आणि खरंच ग्रेट आहेत. एका वाक्यात सांगायचं तर सर तुम्ही किती ग्रेट आहात, माझ्या भाग्याला देवानं दिलेली एक सप्रेम भेट आहात. धन्यवाद.